हॅलो फ्रेंड्स, मी आज अंडा बिर्याणी बनवत आहे। हे बघा, पहिला कांदा फ्राय करून घेत आहे। चांगला ब्राऊन कलर होत आहे। हे बघा, ब्राऊन कलर होईपर्यंत ह्याला चांगला फ्राय करून घ्यायचा। आता ह्याला मी काढणार आहे। एवढा पास झाला आपल्याला। आता मी ह्याला काढून घेणार आहे। आता मिरची तळून घेते, तेलात फ्राय करून घेते चांगली। मिरची तळून घेते मी। आपण दम बिर्याणीला कसं मसाले वगैरे, खडे मसाले, हळद, मीठ, दही लावून ठेवतो मुरायला एक 5 ते 10 मिनटं किंवा अर्धा तास समजा, त्या पद्धतीनेच मी हे सर्व अंड्याला मिक्स करून मुरत ठेवणार आहे। त्यासाठी छानपैकी तळते ते। आता मी टमाटा टाकला आहे, तो आता एक मी तळून घेते तेलामध्ये। बारीक करायचा थोडासा टमाटा, म्हणजे गाळ झाला पाहिजे थोडाफार। आपल्याला मुरत ठेवायचं आहे। अंड्याला हे मिश्रण सर्व लावून ठेवायचं आहे आपल्याला। त्यामुळे आता टमाटा परतून घेते तेलामध्ये। हे बघा, मस्तपैकी टमाट्यांचा गाळ झालेला आहे। आता मी हे काढून घेते। हे बघा, गाळ झालेला आहे टमाट्यांचा। आता मी हे सर्व काढून घेते, टमाटे सर्व काढून घेते। आता हे बघा, 3 अंडी घेतलेली आहेत। आता त्याच्यामध्ये मी सर्व हे फ्राय केलेलं कांदा, टमाटा, मिरची हे टाकणार आहे। हे बघा, टमाटा, कांदा टाकलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला चिकन मसाला टाका किंवा मटन मसालाही टाकू शकता तुम्ही। मी ह्याच्यात चिकन मसाला टाकला आहे सुहानाचा। सर्वच एक पॅकेट टाकलं आहे मी। धणे पावडर तुम्हाला जसा हवा आहे तसा। आता थोडासा गरम मसाला, हे बघा, थोडा गरम मसाला, थोडीशी स्पायसी करते। गरम मसाला, थोडेसे खडे मसाले। आता चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया। मीठ टाकलं, आता हळद टाकू। हळद टाकली चवीनुसार। तर आपण लाल तांबडं तिखट टाकू। कांदा लसूण टाकू, 1 चमचा टाकला, अजून 1 चमचा टाकते। आता आपण ह्याच्यामध्ये दही टाकूया। दही टाकलेली आहे मी आता ह्याच्यामध्ये। आता तुम्ही हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता हे तुम्ही नाही, आता हे सर्व मी मिक्स करून घेते। हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ। हे बघा, हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ। आता हे बघा, मिक्स केल्यावर असं दिसत आहे। सर्व छान मिक्स करून घेतलं आहे। आता याला अर्धा तास किंवा 1 तास जरी छान मुरत ठेवले ना तुम्ही, तरी चांगलं आहे, बेस्ट आहे। म्हणजे कसं चव उतरते अंड्याला आहे ना, या सर्व मिश्रणाची ना चव उतरते, खूप मस्त लागते नंतर ना भातामध्ये। आणि जास्त तुम्हाला ग्रेव्ही असेल तर तुम्ही दही ॲड जास्त करू शकता ह्याच्यामध्ये। आणि स्पायसी करायचं असेल तर तुमच्यानुसार, आवडीनुसार, कोणाला स्पायसी जास्त आवडतं, नाही आवडत, लाईटमध्ये तुम्ही मसाले पण ह्याच्यात जास्त ॲड करू शकता किंवा कमी करू शकता। आणि ही ग्रेव्ही अशी जास्त हवी असेल तर दही ॲड करा जास्त। आणि मीठ वगैरे चवीनुसार तुम्हाला जसं हवे तसं टाका। मी सर्व बघितले, मीठ वगैरे सर्व बरोबर आहे, तिखट पण बरोबर आहे। आता मी ह्याला अर्धा 1 तास मुरत ठेवणार आहे। मी आता खडे मसाले टाकले आहे। हे तेल आहे, त्या तेलातच मी कांदा, टमाटा, मिरची हे परतून घेतले होते ह्या तेलातच। आता ह्या तेलातच मी खडे मसाले टाकले आहे, वाटण म्हणजे काय म्हणतात, मिक्सरला वाटलेला आहे। आता त्याच्यामध्ये हा थोडासा कांदा टाकूया, आपण जो परतला होता
तो वाला कांदा टाकून देऊया ह्याच्यामध्ये. आता अर्धा एक तास झाला होता हे मिश्रण मुरत ठेवायला. त्याच्यानंतर ना मग आता हे सारण पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. अंड्याचं सर्व मिश्रण आहे ना ते आता ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. मी आता हे सर्व ह्याच्यात टाकते. हे बघा, बघू शकता तुम्ही कशी तर्री आली आहे. ह्याला छान ग्रेव्ही तयार होते ना आपण अंडा मसाल्याला, तशी झाली आहे. हे बघा, छान मस्तपैकी ग्रेव्ही तयार झाली आहे. थोडंसं ह्याला हे करू, गॅस मोठा करू. थोडीशी ह्याला उकळी आली ना मग आपण बिर्याणी तांदूळ आहे ना तो ह्याच्यामध्ये ॲड करू. हे असं दम बिर्याणी पद्धतीने तुम्ही पातेल्यात लावू शकता. पहिलं हे सर्व पातेल्यामध्ये खाली टाकून द्यायचं, पातेल्यामध्ये तेल लावून, आणि मग हे सर्व मिश्रण आहे ना त्याच्यावर द्यायचं टाकून. आणि जो भात आहे उकडूनही घेऊ शकता तुम्ही, आणि त्याच्यावर टाकू शकता. आणि वाफ द्यायची, मंद आचेवर वाफ द्यायची, बारीक गॅस करून. तवा ठेवायचा, तव्यावर पातेलं ठेवायचं आणि छानपैकी वाफ बसून द्यायची. मग दम बिर्याणी होते ती पद्धत. आता मी ही कुकरमध्ये लावते आणि दम बिर्याणीचाच प्रकार आहे हा. आणि आता मी डायरेक्ट लावून टाकणार आहे, राईस टाकणार आहे त्याच्यामध्ये. मी दम नाही लावत आहे, पातेल्यामध्ये नाही करत आहे, कुकरमध्ये दाखवते तुम्हाला करून. पण हे सर्व सारण हे दम बिर्याणीचंच आहे. मी जसं सांगितलं की तव्यावर तुम्ही पातेलं ठेवून त्याच्यावर हे सर्व सारण पातेल्यात टाकून थोडंसं साजूक तूप खाली लावायचं पातेल्याला आणि हे सर्व सारण त्याच्यावर टाकून द्यायचं पातेल्यामध्ये. आणि मग हा तांदूळ टाकून द्यायचा त्याच्यावर. आणि शिजलेला जे उकळून घेतात ना वाफेवर, तो सर्व केलेला तांदूळ तो दम बिर्याणीला वापरतात. आणि मी आता जो टाकते तो फक्त धुवून मी डायरेक्ट टाकणार आहे ह्याच्यामध्ये, शिट्ट्या करणार आहे. मी काही उकळून वगैरे घेतलेला नाही आहे, उकडून घेतलेला नाही आहे तो तांदूळ. आता उकळी आलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये तांदूळ ॲड करते. हे बघा, मी तांदूळ ॲड केला आहे, बिर्याणी राईस आहे हां. आता ह्याला छान मस्तपैकी खालीवर करून घेऊ हा सर्व राईस. मीठ वगैरे परत एकदा तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कोणाला अजून ॲड करायचं असेल मसाला ह्याच्यामध्ये, तिखट करायचं असेल तर तेही करू शकता. आणि मग आता मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते. हे बघा कशी तर्री आली आहे भाताला. पाणी टाकलेलं आहे मी, 1.5 तांबे पाणी टाकलं आहे. अर्धा किलो तांदूळ आहे. आता झाकण लावते. बिर्याणी तयार झाली की मग तुम्हाला दाखवते. हे बघा फ्रेंड्स, अशी झाली आहे तयार अंडा बिर्याणी. कोणाकोणाला आवडते अंडा बिर्याणी, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करा. आणि ही बिर्याणी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय.